बी रेडी स्टार्ट. 1-2 दशकापूर्वी भारतातील यंत्र उपकरणांच्या उद्योग क्षेत्राचे स्वरूप आजच्या सारखे फार गुंतागुंतीचे नव्हते. 1960च्या दशकात अनेक अडचणी पार केल्यानंतर यंत्राच्या उपकरणाच्या उद्योग क्षेत्राने यंत्रोद्योग व्यवसायात स्वतःचे महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते. या काळात भारतीय उद्योग क्षेत्रात मूलभूत स्वरूपाच्या यंत्राच्या उपकरणांना खूप मागणी आल्याने या क्षेत्रातील उत्पादनात भरपूर वाढ झाली. यंत्राच्या उपकरणांचे उत्पादन करणारे उद्योजक आणि या यंत्राचा वापर करणारे ग्राहक यांनी परस्पर सहकार्याने समोर आलेल्या अडचणींवर मात केली. परिच्छेद संपूर्ण इंजिनिअरिंग उत्पादन क्षेत्रात यंत्राच्या उपकरणाच्या उद्योगाचा सहभाग केवळ 2% आहे. असे असले तरी इंजिनिअरिंग क्षेत्राच्या इतर 98% उद्योग क्षेत्रावर प्रभाव पडेल असेच या उद्योग क्षेत्राचे स्वरूप आहे. त्यामुळे यंत्राच्या उपकरणांचा वापर करणारे आणि या साधनांचे उत्पादन करणाऱ्या उद्योजकांमध्ये नियमित पातळीवर सहकार्य असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यंत्राच्या उपकरणांचा वापर करणारे आणि या साधनांचे उत्पादन करणाऱ्या उद्योजकांमध्ये नियमित पातळीवर सहकार्य असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यंत्राच्या उपकरणांचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या गरजा या साधनांच्या उत्पादकांनी जाणून घेतल्या नाहीत तर या उद्योग क्षेत्रातील समस्यांना उत्तरे शोधणे शक्य होणार नाही. त्यामुळे उपकरण उद्योगांचा सहभाग जरी केवळ आकारमानातील प्रमाण ठराविक मर्यादेत असणे आवश्यक असते, मात्र आपल्या देशात याबाबत दुर्दैवाने हवे तितके जागरूकतेने आणि काटेकोरपणे बंधन पाळले गेले नाही असे आढळून आले आहे. परिच्छेद वायू प्रदूषणाचे परिणाम जगात सर्वत्र होत असल्यामुळे साऱ्या राष्ट्रांनी याविषयी कडक निर्बंध घालण्याची गरज पुढे आली. यातूनच नंतर युनोमध्ये सुद्धा हा प्रश्न चर्चिला जाऊन प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटकांची किमान मर्यादा ठरवण्यात आली.